महालक्ष्मी हाऊसिंग सोसायटी घरकुल सेक्टर 15 खारघरचे सेक्रेटरी सन्माननीय प्रदीप जाधव यांचा वाढदिवस केक कापून सोसायटीच्या कार्यालयात अध्यक्ष प्रवीण कदम, संचालक मंडळ आणि घरकुल हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष अशोक कोळसुलकर तसेच संचालकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला। या ठिकाणी आपण महालक्ष्मी गृहनिर्माण सोसायटीच्या या कार्यालयामध्ये आपण सगळे जमलेलो आहोत। आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत। महालक्ष्मी गृहनिर्माण संस्था या संस्थेचे सन्माननीय सचिव आणि या घरकुलमधील संपूर्ण प्रभागामध्ये नावाजलेले असं व्यक्तिमत्व, इतरांच्या अडीनडीला धावून जाणारे असं व्यक्तिमत्व श्री प्रदीप जाधव यांचा आज वाढदिवस आहे। तर आजचं वाढदिवस त्यांचं शेड्यूल पूर्ण बिझी असताना सुद्धा त्यांनी आज आपल्याला महालक्ष्मी सोसायटीला त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला वेळ दिलेला आहे आणि त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोतच। तर प्रदीप जाधव यांच्या वाढदिवसाला आज आपण या ठिकाणी साजरा करणार आहोत। या ठिकाणी घरकुल फेडरेशनचे सन्माननीय विद्यमान अध्यक्ष अशोक कोळसुलकर आहेत, त्याचप्रमाणे जनसभाचे सन्माननीय संपादक आणि महालक्ष्मीचे उपाध्यक्ष आदरणीय आप्पासाहेब मगर साहेब, त्याचप्रमाणे सहसचिव गुरुदत्त होळकर अशी, त्याचप्रमाणे तक्षशिला परिसर मंडळाचे आमचे कारगे सर, आपले ढंगारे सर, पिनाकी ढंगारे, महेंद्र सोनवणे अशी सर्व मंडळी आज मोठ्या संख्येने आपण इथे आहात। आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत। श्री प्रदीप जाधव यांच्या संदर्भात सांगायचं तर आपण सगळ्यांना जाणतात की या घरकुलमध्ये अगदी काय महाराष्ट्रीत म्हणू नका, परंतु संपूर्ण घरकुलमध्ये कोणतीही समस्या असेल, कोणतेही प्रॉब्लेम्स असतील, त्या प्रॉब्लेमला धावून जाणारं एक व्यक्तिमत्व आहे। त्यांना आम्ही महालक्ष्मी सोसायटीच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि जनसभाचे सन्माननीय संपादक आप्पासाहेब मगर यांना विनंती करतो की आपण सुद्धा त्यांना आपल्या गोड वाणीने शुभेच्छा देतो। आमचे सहकारी आणि प्रिय मित्र श्री प्रदीप जाधव साहेब यांची आणि माझी गेल्या 17 वर्षापासून ओळख आहे आणि त्या 17 वर्षात मी एमध्ये एवढे पैसे राहिले नाही, 9 वर्ष राहतो, पण प्रदीप जाधव यांचा आणि मला समोर 17 वर्षापासूनचं आहे आणि ते इतके मनमिळावू व्यक्तिमत्व आहे आणि सर्व परिचित सुपरिचित असं, म्हणजे अगदी खारघरमध्ये प्रत्येक सोसायटीमध्ये 1-2 माणसं तरी प्रदीप जाधवला ओळखतात। याचं मी स्वतः माहिती घेतलेली आहे, मला माहितीही मिळालेली आहे। मी सांगतो तुम्हाला, आमच्या मराठा समाज संस्थेच्या माध्यमातून ते संपूर्ण खारघरमध्ये पोचलेले आहेत। त्याचबरोबर समाज किती मोठा किती छोटा ह्याला महत्त्व नाही, तर बाकी सर्व समाज एकत्र कसे राहतील आणि सर्व समाजांची लोक एकत्र येऊन बाबासाहेबांची जयंती, शिवजयंती संयुक्तरित्या कशी साजरी करतील याबद्दल त्यांचं आग्रही मत असतं। आणि अशा माझ्या सहकार्याला आमच्या महालक्ष्मी हाऊसिंग सोसायटीचे सेक्रेटरी आहेत, ते मला वाटतं गेली 10 वर्षापासून अविरत सेक्रेटरी आहेत, चांगलं काम करतात सोसायटीसाठी। वैयक्तिक कदमसाहेब बोलल्याप्रमाणे ते सर्वांच्याच अडचणीत धावून जातात, पण समाजाचं मी काहीतरी देणं लागतो या भावनेतून ते प्रत्येक व्यक्तीला सहकार्याची भावना ठेवतात आणि सहकार्य करण्याच्या त्यांच्या ह्या कृतीला अगदी माझा मनापासून सलाम असतो। त्यांच्या आज 53व्या वाढदिवसानिमित्त मी सोसायटीच्या वतीनं, आमच्या सगळ्या सहकार्यांच्या वतीनं, सभासदांच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांनी वयाची त्यांच्या अजून 47 वाढदिवस साजरे करण्याची मला संधी मिळावी, मी माझ्यासाठी काय मागत नाही अशी मी देवाकडे प्रार्थना करतो। थँक्यू। या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचे सन्माननीय महेंद्र सोनवणे त्यांना सुद्धा विनंती आपण शुभेच्छा देतो। सोसायटीचे सेक्रेटरी श्री प्रदीप जाधव यांना आणि सगळे सहकारी त्यांच्याबरोबर त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। एक अभ्यासू व्यक्तिमत्व एकनाथजी ढंगारे या ठिकाणी त्यांनी सुद्धा शुभेच्छा देतो। या संस्थेचे सन्माननीय सचिव, आपल्या सर्वांचं परिचित व्यक्तिमत्व आणि या ठिकाणी या कृतीची त्यांनी मनोगत व्यक्त केलं, त्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाची मदती आपल्या सर्वांच्यासमोर घोषित केली। संतांच्या विभूती जगाच्या कल्याणाला देह कर्तव्याची परोपकारी, मला असं वाटतं की अशा प्रकारचा विचार घेऊन सन्माननीय जाधव साहेब या घरकुलमधील सर्वांच्या सोबत असतात, सर्वांच्या सोबत त्यांचा अत्यंत प्रेमाचा स्नेह आहे आणि ते जे काम करतात ते काम त्यांचं निरंतर सुरू असतं आणि या महालक्ष्मी सोसायटीला भविष्यामध्ये विकासाच्या दृष्टीनं
ते आपल्याला सर्वांना सोबत घेऊन पुढे जातील आणि त्यांचं जे काम आहे असंच निरंतर चालू राहील अशा प्रकारची अपेक्षा मी या ठिकाणी करतो आणि त्यांना आजच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं भरभरून शुभेच्छा देतो. त्यांना उदंड आयुष्य लाभो, उत्तम आरोग्य लाभो अशा प्रकारच्या मंगल कामना या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद. जे सगळ्यांचे लाडके सन्माननीय प्रदीप जाधव यांचा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा. थोडे दोन मिनिट